नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। जय भीम। नमस्कार। बातमी आहे चांदवली संघर्षनगर येथून भारतीय बौद्ध महासभेची। भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 3 च्या वतीने संघर्षनगर संकुल 20 येथील बोधिसत्व बुद्धविहारामध्ये वर्षावासानिमित्त प्रवचन मालिका चालू आहे। आज 15 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव BM कांबळे गुरुजी यांचे प्रवचन झाले। यावेळी शाखा क्रमांक 3 चे अध्यक्ष प्रकाश भाऊ खरात, शाखा क्रमांक 3 च्या सरचिटणीस सुजाता राजगुरू, शाखेच्या उपाध्यक्षा प्रयाग मोरे, कोषाध्यक्षा पंचफुला सोनवणे, पर्यटन प्रचार सचिव कौशल्या डावरे, महिला सचिव ज्योती ठोके, संघटिका सुनंदा कोळे, हिशोब तपासणी शिवाजी घनगाव, तसेच उत्तम ढगे, सिद्धार्थ मस्के, संजय डावरे, कैलास पाडमुख, गौतम शिवचरण, रमेश कांबळे, महिला मंडळातून रुक्मिणी खरात, नंदा पाडमुख, रमा चांदमारे, सत्यभामा वाघमारे, अनुसया मस्के आणि विशेष म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश धाईजे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या प्रवचन मालिकेनंतर या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलकडे संवाद साधला। तो आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता। त्याचप्रमाणे या प्रवचन मालिका झाल्यानंतर एक कार्यक्रम झाला। कार्यक्रम म्हणजे कलावंतांनी आपली गाणी सादर केली। ती ह्या व्हिडिओच्या नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकणार आहात। आदरणीय कांबळे गुरुजी, सध्या वर्षावासाचे कार्यक्रम आपल्या बुद्धविहारांमध्ये सुरू आहेत। आज आपण सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचं या ठिकाणी प्रबोधन केलं। थोडक्यात काय सांगाल? जय भीम। तर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा संघर्षनगर या शाखा क्रमांक 3 च्या वतीनं भैयासाहेबांचा विषय या ठिकाणी झाला होता। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आतापर्यंत भैयासाहेबांना ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे। भैयासाहेबांचे विचार आपल्या संपूर्ण तळागाळावर गेले पाहिजे म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भैयासाहेबांचा विषय शाखामध्ये आयोजित केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने भैयासाहेबांचं या समाजाकरता, या देशाकरता किती महान काम आहे हे सर्व लोकांना कळलं पाहिजे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं भैयासाहेबांना 65 वर्ष आयुष्य लाभलं। त्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये भैयासाहेबांनी जवळजवळ 28 लाख लोकांना बौद्ध धर्म देण्याचं काम फार मोठं केलेलं आहे। हे फार कमी लोकांना माहीत आहे। म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी भैयासाहेबांचा विषय प्रत्येक शाखेमध्ये ठेवण्यात आलेला आहे। आणि एवढंच नव्हे, भैयासाहेबांनी या देशामध्ये हे जे देशातले बौद्ध आहेत त्या बौद्धांना सवलती मिळावा म्हणून भैयासाहेबांनी किती प्रयत्न केले, सरकार दरबारी सुद्धा। आणि त्या अनुषंगाने भैयासाहेबांनी जेव्हा दिल्लीमध्ये त्या तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेले असताना भैयासाहेबांनी त्यांना सवलती मागितल्या, तर मोरारजी देसाईंनी त्या सवलती मान्य केल्या नाहीत। आणि म्हणून भैयासाहेबांना त्यांनी प्रश्न विचारला मोरारजी देसाईंनी की तुम्हाला बौद्ध व्हायला कोणी सांगितलेलं आहे? तर भैयासाहेब ताडकं उत्तर देतात की आम्हाला बौद्ध होण्यासाठी आमच्या बापाने सांगितलेलं आहे, तुमच्या बापाने नाही। अशा प्रकारचं स्वाभिमानी नेतृत्व भैयासाहेबांचं तळागाळावर कळलं पाहिजे, तळागाळावर गेलं पाहिजे, अशी ताठर भूमिका भैयासाहेबांनी घेतली होती। आणि त्यानंतर त्याच भूमिकेचा विचार करून आज जे बौद्धांना सवलती मिळत आहेत त्याचं एकमेव योगदान म्हणजे भैयासाहेबांचं आहे, हे आपण विसरून जाता कामा नये। धन्यवाद। जय भीम। आपल्यासोबत ढगे साहेब आहेत। अलीकडेच त्याने भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटून या संघर्षनगरमध्ये
भारतीय बौद्ध महासभेची 3 नंबरची शाखा या ठिकाणी आणलेली आहे. ढगे साहेब, आता कामकाज कसं चाललंय, काय सांगाल? सर्वांना जय भीम. आजच्या वर्षावास कार्यक्रमानिमित्त DM कांबळे गुरुजी आले आणि कांबळे गुरुजीने जो सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे ती एकदम म्हणजे सर्वांनी मन लावून ऐकलेली आहे. आणि गुरुजी एवढे ते म्हणजे प्रवचनामध्ये तल्लीन झाले होते की त्यांच्यामध्ये एवढं मनामधून आलं की आपण आपल्या मनातून म्हणतो ना त्या पद्धतीनं गुरुजीच्या डोळ्यातून एकदम म्हणजे हसू येऊ लागले. आणि ते बघून सर्व महिला त्यासुद्धा एवढा हे झाल्या की त्यांना खरोखरच वाटलं की भैयासाहेब आंबेडकर म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते ज्यावेळेस कार्य करत होते त्यावेळेस आपल्या समाजातून बरेच जणांच्या म्हणजे त्यांना अडचणी आल्या. त्याचप्रमाणे भैयासाहेब आंबेडकर यांना सुद्धा आपल्या समाजाकडून बऱ्याच प्रकारे अडचणी आल्या होत्या कार्य करण्यासाठी. तसंच आमची 3 नंबरची शाखा आहे भारतीय बौद्ध महासभेची. ही शाखा ओढते वेळी आम्हाला सुद्धा एवढ्या अडचणी आलेल्या आहेत की आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. आणि यामध्ये आम्हाला एवढं सांगितलं जर समजा तुम्ही 3री शाखा जर उघडली संघर्षनगरमध्ये तर मी म्हणजे 5व्या माळावर उडी मारेन, 4थ्या माळावर उडी मारेन आणि नाही मारले तर मग शाखा कशी उघडतो मी बघतो. एवढं आम्हाला चॅलेंज दिलं होतं. तरी पण हे संघर्षनगरच्या महिला आणि सर्व पदाधिकारी यांनी म्हणजे एकमताने एक ठामपणे उभं राहून एक 3 नंबर शाखा उघडलेली आहे आणि संपूर्ण शाखा एकदम चांगल्या प्रकारे काम करते आणि करत राहील. आणि असंच म्हणजे धार्मिक कार्य जे आहे ते पुढं नेत राहील. जे बाबासाहेबांचे जे विचार होते धम्मा म्हणजे पुढं पोचला पाहिजे त्याप्रमाणे आमचं कार्य जे काय होईल खारीच्या वाट्याप्रमाणे आम्ही पूर्ण करू. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. तर या बोधिसत्व बुद्ध विहाराच्या संकल्पना म्हणा, निर्मिती म्हणा, त्याच्या मागे आता हे जे सगळं जे उभं राहिलेलं आहे त्याच्या मागची प्रेरणा आमचे सिद्धार्थ मस्के असतील, रुक्मिणी खरात असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील. तर ही सगळी सोय आता उपलब्ध झाल्यामुळं संघर्षनगरमधील रहिवाशांना एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी जागा उपलब्ध झाली आहे. मस्के साहेब, काय सांगाल? फुले शाहू आंबेडकर विचाराला नमन. प्रथम आज जो भारतीय बौद्ध महासभेचा जो कार्यक्रम चांगल्या रीतीने झाला, कांबळे सर या कार्यक्रमाला त्यांनी भैयासाहेब आंबेडकरांच्याबद्दल चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचे आभार आहेत. बोधिसत्व बुद्धिविहार हे येथील सर्व जनतेच्या मार्फत सुखसुविधा आणि येथील लोकांना बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे कसा पोचेल हे बोधिसत्व बुद्धिविहारातून आपण उपलब्ध करून देत आहेत. कारण हे बुद्धिविहार कोणाच्या मालकीच्या हक्काचं नसतं. सर्व हे बुद्धिविहार म्हणजे आम जनतेचं आहे. संघर्षनगरमधील पुऱ्या 9 नंबर ते 32 नंबरमधील सर्व कार्यकर्ते येऊन येथील कार्यक्रम करावा. तसेच आज धम्मदेशना पूर्ण संघर्षनगरमधून समाज कसा घडला जाईल हे आपण जाणून दिलं पाहिजे. बुद्ध फुले शाहू आंबेडकरचा विचार ह्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे, संघर्षामध्ये दुमदुमला पाहिजे. एवढंच आमचं बोधिसत्व बुद्धिविहाराचं ध्येय धोरण आहे. आणि काही घनवृत्ती आहे त्याला ठेचल्याशिवाय आपण राहणार नाही. कारण काय, या देशामध्ये आपलेच काही बांधव आहेत, आपल्याच विचारावरती घालण्याचा करत आहेत. तरी या बोधिसत्व बुद्धिविहारामधून त्याला धडा शिकवणार आम्ही. एवढं बोलून माझं 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका या ठिकाणी आपल्या सोबत राजगुरू ताई आहेत. हा जो या ठिकाणी या वर्षापासून उपक्रम सुरू झालेला आहे, तुम्ही सातत्यानं या उपक्रमामध्ये सहभागी आहात, काय सांगाल? प्रथम आदर्शांना वंदन करते. उपस्थित सर्वांना जय भीम. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा असा जो हा 3-3.5 महिन्याचा कालखंड असतो याला आपण वर्षवास म्हणत असतो. आणि हा वर्षवास भगवंतापासून चालत आलेला आहे. तर आम्ही जे शाखा क्रमांक 3 आहे हे आमची सर्व जी कमिटी आहे या कमिटीने यावर्षी शाखा क्रमांक 3च्या वतीने वर्षवासाचं आयोजन केलं आहे. आणि ह्या आज वर्षवासाचं आमचं हे 5वं पुष्प आहे. आणि या 5व्या पुष्पासाठी आदरणीय DM कांबळे गुरुजी इथं उपस्थित होते. आज त्यांनी सुंदर प्रकारे असं प्रवचन दिलं आहे भैयासाहेबांबद्दल. कारण बऱ्याच लोकांना भैयासाहेब म्हणजे काय हे माहीत नव्हतं. कारण भैयासाहेब आहे बाबासाहेबांचे पुत्र होते, पण त्यांचं कार्य सामान्य माणसांपर्यंत पोहोचलं नव्हतं. तर खरंच गुरुजींचे धन्यवाद
त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला भैयासाहेबांविषयी सांगितला आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांचा त्याला रिस्पॉन्स भेटला। शेवटी गुरुजींनी एक असा मुद्दा त्याच्यामध्ये सांगितला की 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर भैयासाहेब सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि 17 सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तर ज्या महामानवाने आपल्यासाठी, आपण बघतोय आज आपण करोडोमध्ये खेळतो आहोत, गावाला बघितलं तर आपल्याकडे जमीन आहे, गावाला पैसा, आज इथं जरी बघितलं ती महिला वर्ग पण एकदम म्हणजे सोने नाणे लादलेले आहेत। बाबासाहेबांच्या पुण्याने आपल्याला इतकं सारं सुखसुविधा, इतकं सारं भेटतंय, पण भैयासाहेबांच्या वाटेला ते आलं नाहीये। भैयासाहेबांच्या वाटेला फक्त दुःख आणि वेदना आलेल्या आहेत आणि खरंच खूप वाईट वाटतं की महामानवाच्या मुलाचा असा दुर्दैवी अंत आणि तो पण सरकारी हॉस्पिटलमध्ये झाला। कारण हे अपेक्षित नाही आहे समाजाकडून, कारण समाज हा खूप शिकल्या सवरलेला आहे, श्रीमंत आहे, समाज मदत करू शकत होता, पण समाजाने काय केलं, भैयासाहेबांनाच विरोधक म्हणून, भैयासाहेबांनाच वाईट म्हणून सांगितलं आणि त्या प्रकारे त्यांना वागणूक दिली। तर मी इतकं सांगू इच्छिते की आमचा जो वर्षवासामधला जो कालखंड आहे, जो वर्षवासामध्ये जे काय आम्ही पुष्प आम्ही आमच्या शाखेच्या वतीने घेतले आहे, प्रत्येक पुष्पाला इथे विभागातील उपासक यांचा चांगल्या प्रकारे सहभाग भेटत आहे। पहिल्या पुष्पाला संख्या कमी होती, दुसऱ्या पुष्पाला संख्या वाढली, म्हणजे आपण एक म्हणतो जी काही मेजॉरिटी असते ती वाढत चालली आहे। आणि खरंच मी मस्के साहेब आणि खराताई यांचं खूप खूप धन्यवाद करते, कारण आज त्यांनी इतकं सुंदर असं विहार, या विहाराचं उद्घाटन मला वाटतं मे महिन्यामध्ये झालेलं आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर मस्के साहेबांनी सांगितलं की ताई तुम्हाला कोणताही इथं कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही इथं कार्यक्रम घेऊ शकता, कारण हे समाज फक्त काही मस्क्यांचं नाही आहे, खराताईचं नाही, हे संपूर्ण समाजाचं हे विहार आहे। जर अशीच भावना समाजातील प्रत्येक चांगल्या व्यक्तीने जर ठेवली तर मला वाटत नाही की बुद्ध विहार ओस पडतील, कारण आपण त्याच्यावरती जर कोणत्या गोष्टीवर आपण जर अतिरेक केला तर समोरचा बाहेरचा येत नाही। पण आज आमचं 5 पुष्प आहे आणि या 5 पुष्पापर्यंत मस्के साहेब, खराताई आवर्जून येतात, त्यांच्या परीने आम्हाला मार्गदर्शन करतात आणि खरंच थोड्या मोठ्यांचं मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असतं। तर आम्ही अशीच विभागातील मी सर्व जनतेला मी विनंती करते, कारण आपल्या विभागामध्ये कमीत कमी 5 ते 6 हजार घरं आहेत आणि विहारामध्ये जर उपस्थिती बघितली तर 100, 150, 50, 60 असे असते। तर मला वाटतं की हा जो आपला वर्षवासा जो कालखंड आहे, ज्या प्रकारे हिंदू लोकांना आपले सण, आपले येतवार सर्व प्रिय आहेत, त्याचप्रमाणे बौद्ध लोकांनी सुद्धा याच्याकडे वळलं पाहिजे। कारण तुम्ही कुठेही जा, पण जे 3 महिन्याचा वर्षवास असतो त्या 3 वर्षाच्या वर्षवासाचं महत्व काय आहे, भगवंतांनी त्यावेळी वर्षवास का दिला होता, का भंतीजींना त्यांनी सांगितलं की तुम्ही एकाच ठिकाणी बसून तुम्ही प्रवचन द्या। तर मला असं वाटतं की आपल्या समाजाने खरंच विहारात आलं पाहिजे। आम्ही तर खूप प्रयत्न करतो, आम्ही शनिवारी त्यांच्या घरी जातो, त्यांना सांगतो, बऱ्याच लोकांचं परिवर्तन होतं, बऱ्याच लोकांचं परिवर्तन होत नाही, पण आम्ही पण जिद्द हरलेलो नाहीत। जोपर्यंत त्या घरातील लोक येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या दारावरती जाणार आणि त्यांना आम्ही बोलणार की नाही तुम्ही विहारात या। कारण लोक म्हणतात की 4-4 वेळेस येतात घरी, आम्ही येत तरी येतात, पण बुद्ध धर्म जर आपल्याला वाढवायचा असेल, बाबासाहेबांनी जे धर्माचं आपल्याला कार्य दिलं आहे ते कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि खरंच बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये आपण जे काम करतो ते काम खूप मोठं आहे। तर बाबासाहेबांचं योगदान ज्याप्रमाणे समाजासाठी आहे त्याच प्रकारे बौद्ध समाजासाठी आणि आपल्याला एवढा सुंदर असा धर्म त्यांनी आपल्याला दिलेला आहे, बुद्ध धर्म आणि संघ, त्याच्या सानिध्यामध्ये राहून आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच विजय गाठू शकतो। पण आपल्या परीने आपण विहारात आलं पाहिजे। माझ्या माता बहिणींना मी हीच विनंती करते की प्रत्येक रविवारी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्ध विहार सेक्टर क्रमांक 20 4 ते 6 या वेळेमध्ये वर्षवास प्रवचन मालिका आपण आयोजित केलेली आहे। आणि अजून एक मी आवर्जून एक गोष्ट सांगू शकते की डिसेंबर महिन्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे 45 लोक ट्रिपसाठी जाणार आहेत। तर खूप म्हणजे मला असं वाटतं की इथल्या संघर्षनगरमधून ही अशी एक मोठी प्रमाणात पहिल्यांदा ट्रिप आहे आणि आपण भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 3च्या वतीने आपण काढत आहोत। तर असंच तुमचं सहकार्य आमच्या पाठीशी राहू द्या, कारण हे काही माझ्या घरचं काम नाही, हे काही मस्के साहेबांच्या घरचं काम नाही, हे काही कांबळे गुरुजींच्या घरचं काम नाही, हे समाजाचं काम आहे आणि या समाजाचं काम करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। धर्मकार्यासाठी प्रत्येकाने आवर्जून वेळ दिला पाहिजे। इतकंच बोलते, इथंच थांबते। नमस्कार, जय। तर आपल्या या बोधिसत्व बुद्ध विहारामध्ये जसं मस्के साहेब सातत्यानं हे सगळं उभं करण्यासाठी त्याने प्रयत्न केले, तसंच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहून रुक्मिणी खरात यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे। तुम्ही काय सांगाल या सगळ्या उपक्रमाबद्दल?
बुद्धविहारात येण्याचं कारण म्हणजे आपल्याला हे सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याला उत्सव असला पाहिजे आणि बुद्धविहार झालं नुसतं बुद्धविहार बहुसही कामाचं नाही. आपल्याला भगवदेव बुद्धविहार बांधून दिलं संघर्षनगरमध्ये. ते दिलीप लांडे मामा आहेत, त्यांनी आपल्याला एवढं मोठं योगदान दिलं. त्या योगदानाचा लाभ आपण घेतला पाहिजे. आपल्या समाजाने वारंवार आपल्या बुद्धविहारात आलं पाहिजे आणि काही काय म्हणजे हे नाही यायचं ते नाही यायचं त्याच्यासाठी नाही, आपण सगळ्यांनीच आलं पाहिजे. आणि जे जे कार्यक्रम राबत असेल भारतीय बौद्ध महासभाचा असो पौर्णिमाचा असो याच्यासाठी आमचे सतत आमचे सहकार्य आहे की आम्हाला त्याची खूप आवड आहे. आम्हाला पूर्ण संघर्षनगर इथं येऊन सनी बुद्धसत्व बुद्धविहारामध्ये आले पाहिजे की आम्ही सगळ्याला जसं बुद्धविहार झालंय त्याप्रमाणे आम्ही सगळ्याला आवाहन करतो की आम्ही असं काय नाही की हे बुद्धविहार झालं आमचं फक्त 20 नंबरसाठीच नाही, पूर्ण अखंड संघर्षनगर इथं सगळे समाज बंधू बालबालिका उपाशिका सर्व आलं पाहिजे. आणि आजच गुरुजींना आपल्याला मोठ्या याच्यामध्ये आज आपल्याला पहिली माहिती बुद्धसत्व बुद्धविहारामध्ये दाखवलेली आहे. आणि आपण बाबासाहेब म्हणून इतक्या दिवस ओरडत होतो आणि खरोखरच जे भैयासाहेबांनी कार्य केलेलं आहे, जे आपले बाबासाहेबांचं आपलं कार्य राहिलेलं आहे तर ते भैयासाहेबांनी पूर्ण केलेलं आहे याची माहिती आणि याचं प्रवचन आज गुरुजींना दिलेलं आहे. धन्यवाद गुरुजी, आज तुम्ही माहिती दिल्याप्रमाणे आम्हाला खरंच तुमच्या संघर्षनगरमध्ये काय भारतीय बौद्ध महासभाच्या पदाधिकाऱ्याला पण माहिती नव्हतं, त्यांनी सुद्धा आम्हाला याच्यात प्रवचन म्हणून सांगितलं नाही. आज तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते की तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल. आणि भैयासाहेबांची आता एवढंच नाही तर मी वारंवार म्हणत असते आमच्या कार्यकर्त्याला की आपण भैयासाहेबांची जयंती केली पाहिजे. थोडक्यामध्ये मी विषय मांडायचे परंतु थोडी आम्ही छोटी मोठी केली, पण आता भव्य जयंती भैयासाहेबांची झाली पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांनी स्वप्न पुरे केलेले जे आपल्याला याला डिसेंबरला तिथं चैत्यभूमीला जाण्यासाठी आपलं त्यांनी जागा उपलब्ध केली आणि आपल्या बाबासाहेबांचे तिथं वंदन आपल्याला होते तर ते भैयासाहेबांची देण आहे आपल्याला. खरोखरच भैयासाहेबांनी जे जे केलं आता सांगितलं त्यांनी की आपल्याला बौद्ध म्हणून जगायची आणि बौद्धाला आपल्याला जे काय मिळायचं असतंय तर ते अपूर्ण होतं. तर ते भैयासाहेबांनी दिल्लीला जाऊन आणि इकडं तिकडं ते प्रमुख भारत त्यांची ते बाबासाहेबांचे ते पेपर होते त्या पेपरातून जाहिरात करून सनी त्यांनी अखंड जगामध्ये माहिती दिलेली. त्या अखंड जगाला हे कळलं पाहिजे. आणि जे आता पुस्तक आपल्याला दाखवलंय ते पुस्तक गुरुजी तुम्हाला विनंती करते ते पुस्तक तुम्ही सगळीकडे पसरलं पाहिजे. जसं भैयासाहेबांनी जे पेपर मधून पसरलं तर तुम्हाला यादेगार आहे, दुसरी यादेगार तुमचं भारतीय बौद्ध महासभा गुरुजीला तुम्हाला पदाधिकारी आहे तर ते तुम्ही केलं पाहिजे आणि समाजाला ते भैयासाहेबाबद्दल दाखवून दिलं पाहिजे. एवढंच बोलून सर मी इथंच थांबते. जय भीम जय बुद्ध. आता चालणार नाही कोणाचे नखरे, आता चालणार नाही कोणाचे नखरे. भारतीय बौद्ध महासभे शाखा क्रमांक 3चे पदाधिकारी आहेत गमके आणि याच्यानंतर आम्ही चालू करणार नाहीत अजिबात कोणाचे नखरे. संघर्षनगरमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत, सगळे आपले पाहुणे नाते आहेत, आम्ही सगळे नातेवाईक आहेत. त्यामुळं कोणी आरोपणा करणं चुकीचं आहे. यामुळं सगळ्यांनी आपण या संघर्षनगरमध्ये सगळे भीमसैनिक सगळे माझ्या माता बहिणी आपण सगळ्यांनी एकत्रित येणं खूप अत्यंत आवश्यकता आहे. आणि 17 सप्टेंबरला भैयासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे. तर आपण 17 सप्टेंबरला मोठ्या उत्सवामध्ये आपण पुण्यतिथी साजरी करणं अत्यंत आवश्यकता आहे. आणि ती भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 3च्या नेतृत्वाखाली करणं अत्यंत आवश्यकता आहे. बोधिसत्व बौद्धविहारात हे आता संघर्षनगरचं शान झालेले आहे. सर्वांचं हे नात आहे. भारतीय बौद्ध महासभा असो, आमचा आरपीआय असो किंवा सगळे आपले या ठिकाणचे जेवढे असतील हे सर्वांसाठी हे बौद्धविहार आहे. आणि हे बौद्धविहार एवढं सुंदर बांधलेलं आहे. हे सगळ्यांनी मेहनत आहे, मस्जिदाची मेहनत आहे, रथाची मेहनत आहे, बिल्डिंग नंबर 20 ची मेहनत आहे. आणि ते ज्या पद्धतीनं लादी टाईल्स लागलेली आहे त्याच पद्धतीने आमचे सगळे कपडे जगाचे चमकत आहे. आम्ही सगळे
सफेद असतो. तुम्ही आता हॉस्पिटलला गेल्यामुळे मी काय सफेद घातलेले नाही, सफेद कपडे घरी ठेवलेले आहे. दुसऱ्या वेळेस मी सफेद कपडे घालून येईल आणि अशा पद्धतीत आपण सगळं संघर्ष नगरमध्ये हे सगळं वातावरण बदलमय करायचं आहे. त्यामुळं भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आपण हे सगळं वैभव घडवून आणायचं आहे आणि या संघर्ष नगरमध्ये सगळं वैभव आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि शाखा क्रमांक 3 चे पदाधिकारी खूप चांगले आहे, प्रामाणिकपणाने आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे, अजिबात मला रागवत नाही. जरी मला जर चुकला असेल तर ते समजून सांगतंय. त्यामुळे मी खरंच भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 3 चे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा लढा संघर्ष नगरमध्ये चांगला उजळत आहे आणि त्या आपण त्यांचं ते त्या सांगते त्या पद्धतीने आपण सगळे वागू, त्या पद्धतीने आपण सगळे कार्य करू आणि त्यांना आपण सहकार्य करणं या ठिकाणी अत्यंत आवश्यकता आहे. जे कार्य करत असले आपण या ठिकाणी येऊन बसणं खूप अत्यंत आवश्यकता आहे. आणि आपण आलो की ज्यांना थोडंसं मोठेपण आहे, त्यांनाही थोडंसं अनेक कार्य करायला चांगलं वाटत. त्यामुळं येणाऱ्या 13 डिसेंबरला आपण सगळं जे बौद्धमय आहे ते आपल्याला बघण्याचं चान्स मिळालेलं आहे. त्यामुळं संघर्ष नगरमध्ये जर सगळे असतील आपले तमाम माझ्या माता बहिणीला बंधू बहिणीला मी विनंती करतो की 13 डिसेंबरला भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 3 च्या नेतृत्वाखाली आपल्याला 15 डिसेंबर 15 डिसेंबर ठीक आहे. आता तारीख होईल 15 तारखेला आपण सगळं संघर्ष नगरमधून आपल्याला सगळ्याला जायचं आहे. मग जेवढे आपले देवस्थान आहेत ते सगळ्याला आपल्याला बघायला भारतीय बौद्ध महासभा एक त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला हे बघायला चान्स मिळणार आहे. आणि त्यांच्या जबाबदारी आपलं एक जेवढे देवस्थान आहे, सारनाथ बौद्धविहार असेल, लिंबोली बौद्धविहार असेल, सगळे आपल्याला बघायला मिळणार आहे. फक्त आणि केवळ भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली बघायला मिळणार आहे. त्यामुळं तमाम सगळ्या सैनिकांना, माझ्या माता बहिणींना सगळ्या हातून विनंती करतो येणाऱ्या 15 डिसेंबरला आपल्याला त्याला आवश्यक असेल, त्याला बघायला आवड असेल त्यांनी सगळ्यांनी यावं हीच मी सगळ्यांना हातून विनंती करतो. आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचं विमानापासून अभिनंदन करतो. एवढं करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.